मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला फारच मोठा ट्विस्ट येताना पाहायला मिळणार आहे. एकदा पुन्हा जे आहे वसू आणि रम्याने चांगलंच मोठं षडयंत्र रचलेलं असते आणि आर्य आणि काव्याला फसवलेलं असते. पुढील भागात आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळणार की काव्याच्या जे आहे प्रेग्नेन्सीमध्ये आता कॉम्प्लिकेशन्स निघाले असतात. त्यामुळे काव्य आणि पार्थ जो आहे खूप टेन्शनमध्ये घरी आलेला असतो. त्यांनी ही सगळी गोष्ट जी आहे घरी सांगितलेली असते. आता रम्या जे आहे उलट जे आहे काव्याला प्रश्न विचारत असते, तू जे आहे बाहेर जात होती त्यामुळे तुझ्या प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आलेले असतात. आणि आता ते जे आहे काव्याच्या द्वारे जे आहे आता आर्याला घरी बोलावण्याची प्लॅनिंग जी आहे रम्याने केलेली असते, जेणेकरून ते जे आहे आर्याला तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल विचारू शकेन. त्यासाठी जे आहे आर्याला जे आहे घरी बोलवल्याचं जे आहे आता नाटक जे आहे रम्या करत असते. आणि आर्याला जे आहे सगळ्या देशमुखांनी आता घरी बोलवलेलं असते. आणि घरी बोलवल्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळणार की रम्या जे आहे आर्याला जे आहे तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल आणि तिच्याच बाळाच्या वडिलाबद्दल जे आहे आता बोलत असते. आणि तेवढ्यातच जे आहे आपल्याला पाहायला मिळणार की आता जीवा जो आहे मागून बोललेला असतो की मी सांगणार त्या मुलाचा बाप कोण आहे. आता फारच पाहणं इंटरेस्टिंग